मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे वेज मराठा। त्याकरिता इथे मी हे सगळे इंग्रेडिएंट्स घेतलेले आहेत। इथे मी शिमला मिर्च घेतलेली आहे, 2 शिमला मिर्च बारीक कापून घेतले, 2 गाजर घेतलेत बारीक कापून, मी 3 छोटे बटाटे उकडून घेतलेले आहेत, एक छोटा कोबी घेतलेला आहे कापून आणि एक छोटा कांदा कापून घेतलेला बारीक चिरून घेतलेला आहे। हे इथे मी 2 कांदे रफली चॉप करून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहेत, 7-8 मिरच्या घेतल्यात लाल, लसूण घेतलाय, आल्याचा एक तुकडा कापून घेतलेला आहे, 5-6 मी इथे लाल मिरच्या घेतल्यात, 3 मोठे स्पून मी बेसन घेतलेला आहे, 2.5 स्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, काजू तुकडा घेतलेला आहे 1 छोटी वाटी, मी इथे गरम मसाला घेतलाय खडा मसाला, याच्यात मी मोठी वेलची, छोटी वेलची, छोटी वेलची, दालचिनी, लवंग, काली मिरी आणि हा चक्री फूल घेतलेला आहे, कोथिंबीर घेतले, नारळाची पावडर घेतलेली आहे, तीळ घेतले, धने, जिरा आणि पनीर। आता वळूया कृतीकडे। आता 2 चमचे तेल घालत आहे। आता त्यामध्ये हे खडे मसाले घालत आहे, ते थोडे आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये मी जिरा घालत आहे, आता धने घालत आहे, हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता लसूण घालायचे आहे, लसूण पण थोडे परतवून घेते। आता यामध्ये कांदा घालणार आहे, आता यामध्ये मी लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि आलं घालत आहे, हे पण सर्व करून घ्यायचे। आता हा जो खोबऱ्याची पावडर आहे ती मी घालत आहे, ती पण छान आपल्याला परतून घ्यायची आहे। आता तीळ घालत आहे, आपले सगळे इंग्रेडिएंट्स व्यवस्थित परतवून झाले। आता मी यामध्ये टोमॅटो घालत आहे, आता आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। आता यामध्ये काजू घालत आहे, हे पण थोडे परतून घेऊया। आता थोडंसं यामध्ये गरम पाणी घालायचं आहे, आता हे झाकून आपण 5 मिनिटं असं शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत, आपले टोमॅटो वगैरे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता आपण हे थंड करून घेऊया आणि मग याचं एक वाटण बनवून घेऊया। वेज मराठासाठी वडे बनवून घेऊया। त्याकरिता इथे मी बारीक चिरलेली कोबी घेत आहे, शिमला मिर्च घेत आहे, कांदा घेत आहे आणि बारीक चिरलेला गाजर घेते। यामध्ये बाइंडिंगसाठी बटाटा घालत आहे,
बटाटा इथे मी कुस्करून घेते. आता मी यामध्ये पनीर घालत आहे. पनीर पण मी इथे कुस्करून घेत आहे. थोडीशी कोथिंबीर घालत आहे. आता मी यामध्ये चवीपुरते मीठ घालत आहे. आता हे सगळे इंग्रेडियंट्स हाताने मिक्स करून घेत आहे. मीठ टाकल्यामुळे भाज्यांना पाणी सुटते. आता यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घालत आहे. अर्धा चमचा इतका हळद घालत आहे. अर्धा चमचा इतका धने पावडर घालत आहे. अर्धा चमचा इतका जिरे पावडर घालत आहे. आता इथे मी 1 चमचा इतका आलं लसूण मिरची पेस्ट घालत आहे. आता हे सगळे इंग्रेडियंट्स मिक्स करून घेत आहे. आता मी यामध्ये 3 चमचे इतका बेसन घालत आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालत आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपला सगळा बॅटर व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण याचे कोफ्ते करायला घेऊया. आता मी थोडासा बॅटर घेते हातात आणि त्याचे कोफ्ते बनवते. अशा प्रकारे आपल्याला हे कोफ्ते बनवायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला सगळे कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळे कोफ्ते मी बनवून घेतलेले आहे. आता याला मी फ्राय करून घेते. आता मी कढई ठेवले. आता व्हेज पराठासाठी आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. त्याकरिता मी यामध्ये तेल घालत आहे. आता मी यामध्ये थोडा लसूण घालत आहे. परतून घेते. लसूण परतून झालंय. आता यामध्ये कांदा घालत आहे. कांदा शिजलेला आहे, सॉफ्ट झालाय. आता यामध्ये मसाला घालत आहे. मी ते 2 चमचे मसाले घेतलाय. अर्धा चमचा इतका हळद घेतलाय. आता हे व्यवस्थित परतवून घेते. आता हा जो आपण वाटण बनवला होता तो मी घालत आहे. तो पण आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता ही ग्रेव्ही आपल्याला तेल सुटेस तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे. आणि ही प्रोसेस आपल्याला हाय फ्लेम वरतीच करायची आहे. आपल्याला ग्रेव्ही सतत स्टर करत राहायचं आहे. आपले 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता तेल सुटायला लागलेलं आहे ग्रेव्हीला. आपल्याला अजून थोडंसं ते शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा कलर चेंज झालेला आहे. अजून आपण याला थोडी शिजवून घेऊया. ग्रेव्हीला तुम्ही बघू शकता साईडला तेल छान सुटायला लागलेलं आहे. या स्टेजला आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूया. आता यामध्ये मी चवीपुरते मीठ घालत आहे. आपल्याला मीठ थोडंच घालायचं आहे कारण आपण कोफ्त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे. जे वडे आपण व्हेज पराठासाठी बनवलं त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे. आता हे मी स्टर करते. आता थोडंसं गरम पाणी घालते. आता याला झाकून बॉईल असतोपर्यंत ठेवायचं आहे. आता मी इथे वडे फ्राय करण्याकरिता तेल घालत आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता मी यामध्ये हे वडे फ्राय करते.
वडे दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले वडे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता मी याला काढून घेते. आता मी ग्रेव्ही चेक करते. आपली ग्रेव्ही झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला. आपली ग्रेव्ही तयार आहे आणि आपले कोफ्ते पण तयार आहेत, वडे तयार आहेत. आता आपण हे सर्व करून घेऊया. आपली व्हेज मराठा रेसिपी तयार आहे, ती तुम्ही नान सोबत खाऊ शकता.